नमस्कार, मी डॉक्टर शुभम. आज मी तुम्हाला आंदोलनात आरोग्य कसं जपायचं याचा 5 सोपे नियम सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आंदोलनात डिहायड्रेशन, चक्कर किंवा जीवघेणे प्रॉब्लेम टळू शकतात. कल्पना करा, हजारो लोक उन्हात उभेत. घाम, तहान, गुदमरलेली हवा. अशा वेळी शरीर पहिलं SOS सिग्नल देतं, ते म्हणजे तहान, चक्कर आणि थकवा. हे टाळायचं असेल तर हे नियम पाळायलाच हवेत. पहिला नियम, पाणी सोबत ठेवा. दर अर्धा तासाला 2 ते 3 घोट प्या, भूक नसली तरी. दुसरा नियम, सूर्यापासून संरक्षण. छत्री, गमछा, डोक्यावर कपडा, काळे चष्मे वापरा. हीटस्ट्रोक टाळता येतो. लक्षात ठेवा, उन्हामुळे मेंदूला नुकसान होऊ शकतं. तिसरा नियम, हलका आहार. आंदोलनापूर्वी किंवा मध्ये जड मसालेदार जेवण करू नका. बरोबर चना, सुके मेवे, फळे ठेवा. एनर्जी टिकते, पोट बिघडत नाही. चौथा नियम, श्वास घेण्यासाठी जागा ठेवा. जमवा घट्ट असेल तर थोडं मागे या. दम लागला, चक्कर आली तर बसून घ्या. जवळच्यांना लगेच सांगा. पाचवा नियम, औषध आणि नंबर सोबत ठेवा. BP, डायबिटीस, दम्याची औषध खिशातच असावीत. एक कागदावर आपला आणि घरच्यांचा नंबर लिहा. आपत्कालीन मदत पटकन मिळते. कल्पना करा, आंदोलन जिथे सगळं हे नियम पाळतात. कुणाला चक्कर नाही, उष्माघात नाही, ॲम्ब्युलन्स बोलवायची वेळ येत नाही. हे खरं होऊ शकतं. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून मित्रांनो, आंदोलन न्यायासाठी असतं, पण न्याय मिळताना आरोग्य गमवावू नका. हे 5 नियम लक्षात ठेवा. पाणी, सूर्यापासून बचाव, हलका आहार, श्वासासाठी जागा, औषध आणि नंबर. ही माहिती तुमचा जीव वाचवू शकते. हा व्हिडिओ मित्रांना आणि जे लोक आंदोलनात सहभागी आहेत त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून आपण इकडे बसून त्यांची काळजी करू शकतो.